स्पिन 1 2 3 4 5 6 करायचं आणि बेक करायचं, असंच माझी मर्जी. हॅलो आणि वेलकम. आज आमचा नवीन व्हिडिओ खूपच स्पेशल आहे, कारण आज आमच्या लग्नाला नाही बट आमच्या डेटिंगला 6 इयर्स झाली आहेत आणि फिलिप ऑफिसला गेलाय आता. सो मी त्याला सरप्राईज करायचा विचार केलाय. आता बघूया सरप्राईज होते की नाही, कारण आता 4 वाजलेत आणि माझं जस्ट काम संपलं. सो मी केक करायचा विचार केलाय. केक म्हणजे चीज केक, कारण तो कालच मला सांगत होता की चीज केक खाऊ आपण, पण मी सांगितलं नको, आपलं डाएट चालले. सो मी ओरिओ चीज केक बनवणार आहे. मँगो त्याला आवडते बट मँगो अजून सीझनमध्ये आले नाही, म्हणून ओरिओ चीज केक किंवा ओरिओचा बेस, नॉर्मल चीज केक, चॉकलेट काहीतरी विचार करूया. बट फटाफट करायचं आहे आणि अजून 2-3 गोष्टी प्लॅन केल्यात. आणि आय एम शुअर तो नाही एक्सपेक्ट करणार की काय करणार आहे मी, बिकॉज नॉर्मली असं काही सरप्राईज वगैरे करायचं असेल तर तोच प्लॅन करतो. मी पण करते कधी कधी, बट एवढं एलॅबरेट काहीच नसते. सो आज बघूया कसं होतं ते. तर आपण स्टार्ट करूया चीज केकने, कारण त्याला सगळ्यात जास्त टाइम लागतो सेट व्हायला. आणि फिलिप येतो नॉर्मली 9 पर्यंत, 8:39. आय डोंट नो आज तो लवकर येईल की नाही. आय डोंट थिंक सो, बट लेट्स डू समथिंग नाईस, कारण तो खूप जास्त मेहनत करतो. सो चला बनवूया चीज केक. मी ऑलरेडी याला बटर पेपर लावून घेतलाय, मे बी साईडून पण लावायला लागेल. आणि ओरिओच्या बेससाठी, ओ नो प्लीज जास्त काही गडबड नको होऊ दे. 2-3 ओरिओ आपण डेकोरेशनसाठी ठेवून घेऊ. अरे यार, आता मेस पण क्लीन करायला लागेल. आता हे ओरिओ बिस्किट आपण ग्राइंड करून घेऊ लेअर साठी खालच्या. थोडेसे बिस्किट राहिले आहेत, पण मी ते आता हातानेच क्रश करणार, बिकॉज खूप पावडर पण नको आपल्याला. असं थोडं सँड सारखं टेक्स्चर झालं म्हणजे बघ झालं. आपल्याला थोडंसं बटर मेल्ट करायचं आहे. स्लीप व्हायला लागले याच्यामध्ये. आपण थोडं थोडं बटर टाकू, कारण अंदाज मला पण माहिती नाही आणि रेसिपी फॉलो करायला टाइम नाही आहे. शिट, क्लिअरली आय एम द क्लमझी वन. ज्या दिवशी घाई असते त्या दिवसाच काय ना काय होते. गॅसवर पण बटर पडले. ओके, आता बटर मिक्स झालंय. आपल्याला या टीन मध्ये टाकायचं. थोडंसं बटर साईडला, बटर पेपर स्टिक करण्यासाठी आपण लावू. आणि हे हवा स्टिक होणार. आता हे मिक्सचर आपण याच्यामध्ये टाकू. आणि हे प्रेस डाऊन करायचंय एकदम घट्ट. एकदम बटरी लागते. आणि ओरिओ कोणाला नाही आवडत. बाजूतून नको. आता हे झालं, हे जाणार फ्रीज मध्ये जोपर्यंत आपला क्रीम चीजचं बॅटर होते तोपर्यंत. आणि बेक होणारच आहे. सो फायनली एवढं काय परफेक्ट असलं पाहिजे असं काय. खूपच गोंधळ व्हायला लागलाय आणि कॅमेरामॅन गेलाय ऑफिसला. आता आपल्याला बनवायचे क्रीम चीजचं फिलिंग. त्याच्यासाठी
लागणार पहिला क्रीम चीज. हे आहे बाय द ब्रँड डिलेक्टा आणि हे 400 ग्रॅम असेल. 400 ग्रॅम क्रीम चीज. रूम टेम्परेचर असलं पाहिजे. हे आपल्याला व्हिप करायचं आहे अंटिल इट इज स्मूथ. पण हे रूम टेम्परेचर नाही आहे कारण हे आत्ताच आलं. मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलेलं. क्रीम चीजचा वास ओ हो हो हो. आणि वारा पण मस्त यायला लागलाय. तुम्हाला आमच्या लाईफ बद्दल काय प्रश्न असतील ना ते कमेंट्स मध्ये करा. मग आम्ही मे बी एक काहीतरी Q&A टाईप करू शकतात. तुम्हाला जर काय असेल पंचात कसे भेटले और वॉट एव्हर, कारण आमच्या स्टोऱ्या खूप इंटरेस्टिंग आहेत. आता हे आहे आपलं 400 ग्रॅम्स क्रीम चीज. ह्याच्यामध्ये आता जाणार कास्टर शुगर. कास्टर शुगर नसेल ती पिठी साखर यूज केली तरी चालणार. बट थोडं कन्सिस्टन्सी थोडीशी अलग असते. दिस इज माय कास्टर शुगर. तर आता आपल्याला ही वे करून टाकायला लागेल बिकॉज रेसिपी जर आता मी नाही फॉलो केली तर मला माहिती आहे काहीतरी गडबड करणार मी. जस्ट पेन वेइंग स्केल. हंड्रेड 10 ग्रॅम शुगर घेणार आहे मी. हे जाणार बाउलमध्ये. आता आपल्याला हे विस्क करायचं आहे. आता मी हाताने नाही करणार, असंच माझी मर्जी. हाताने फक्त कंबाईन होईपर्यंत मी मिक्स करणार कारण आपली क्रीम चीज अजून कडकच आहे कारण थंडी आहे ना ती. रूम टेम्परेचरवर असलेली बेटर आहे आय फील. चीज केक बनता बनता क्रीम चीज संपणार आहे असं वाटते. ऍक्च्युली मी नो बेक केलं असतं ते बेटर असलं असतं, पटकन झालं असतं. त्याला बेक व्हायलाच 50 मिनिट लागणार आहेत. अलास इट्स टू लेट नाव. हे डिफिकल्ट व्हायला लागले कारण मी स्वतःसाठी डिफिकल्ट करून घेतले. म्हणून प्री प्लॅन करायच्या असतात गोष्टी. कारण व्हिप करायला लागले ते सगळं आपल्या स्टँडला अटकणार. रूम टेम्परेचरवर असली पाहिजे क्रीम चीज. हाताचं वर्कआउट चाललं असं वाटते. ओके, दिस इज ॲज गुड ॲज इट कॅन गेट. एक 5-10 मिनिट्स व्हिप करायचं आहे याच्याने. अरे यार काहीतरी गडबड झालीच पाहिजे. प्लीज स्टे. थँक्यू. आता याच्यामध्ये जाणार 2 अंडी रूम टेम्परेचरवर आणि मी ठेवल्यात रूम टेम्परेचरवर. हो हो हो. एक प्रेफरेबली एका टायमाला एकच टाका, नाहीतर सगळं अंगावर येणार. आता टेस्टिंग नाही करायची. अंड कच्चं असतं ना, तुम्ही पण नको करा. अँड लेट्स सी इफ आय कॅन रेजिस्ट. हे मिक्स करूया. याच्यामध्ये जाणार आता लिटल बिट ऑफ व्हॅनिला एसेन्स आणि आपल्याला टाकायचं आहे 1/2 कप ऑफ फ्रेश क्रीम. तर आपण मेजर करूया 1/2 कप. 1/2 पेक्षा थोडंसं जास्त आहे पण जाऊ दे, आता मी काढत नाही. वास एवढा छान यायला लागलाय. चीज केक ॲक्च्युली नॉर्मल केक बनवण्यापेक्षा जास्त इझी आहे.
आणि आपलं लास्ट इन्ग्रेडियंट आहे 1 टेबलस्पून मैदा किंवा कॉर्नफ्लोअर. मी थोडंसं 1 टेबलस्पूनपेक्षा जास्त टाकते. आणि 1 फायनल मिक्स. मी ओव्हन ठेवले ऑलरेडी हीटअप व्हायला, प्री हीट. आता मी फ्रीजमधून आपलं टीन बाहेर काढले. ओरिओचं त्यात लेअर आहे. आता हे याच्यामध्ये पोर करायचं आणि बेक करायचं. बॅटर मधले सगळे बबल्स काढायला मी टॅप करायला लागले. आणि इट्स रेडी. आता फक्त ओव्हन मध्ये बेक करायचंय. मी बेकिंगचे टायमिंग सगळे डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे, सो मला विचारावं नको कमेंट मध्ये. चीज केक ओव्हन मध्ये आहे, पण थोडंसं काहीतरी डेकोरेशन करायला लागेल. आणि नेहमीचं फिलिपचं रडणं असते की माझ्या बड्डेला काहीच डेकोरेशन नाही करायचं, कारण त्याला असं वाटते वायफळ खर्च आहे. तर त्याने माझ्या 25th बर्थडेला असं पूर्ण सेटअप आणि सरप्राईज आणि एकदम छान, म्हणजे अनएक्सपेक्टेड, माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं कोणी केलं असेल. सो मी त्याच्यासाठी थोडंसं, जास्त नाही थोडंसं डेकोरेशन. आय नो त्याचं पहिलं हेच बोलणं असेल की कशाला हे वायफळ खर्च केले, बट मी थोडंसं काहीतरी करणार आहे. आणि होतं आमच्याकडे ऑलरेडी हे सामान होतं, आणि मी त्याच्यासाठी हे ड्रॉ केले. आमचं 6 years टुगेदर, सो असा एक टाईमलाईन टाईप ड्रॉ केला आहे, कारण मला आवडते स्केचिंग. सो आम्ही 2020ला डेट करायला स्टार्ट केलं, आणि म्हणजे तर पूर्ण जर्नी आहे आमची. सो आय हॅड टू फिगर आउट व्हॉट वी हॅड डन. सो हे मी कार्ड त्याच्यासाठी बनवले, आणि त्याच्यामध्ये एक लेटर लिहिले त्याच्यासाठी, ओनली फॉर हिज आईज टाईप, बट थोडंसं असं पर्सनल लेटर टाईप बनवले. अँड आय डोंट नो त्याला आवडेल की नाही. मी फर्स्ट टाइम असं करायला लागले, आणि मेहनत माझी त्याला आवडेल की नाही, आवडलीच पाहिजे, ते फटके देईल मी त्याला. सो आय होप त्याला आवडेल. तर डेकोरेशनला आपल्याकडे आहेत हे हार्ट्स, जे मी असे आतमध्ये कुठे कुठे टांगवणार आहे, आणि मे बी बलून्स पण लावेल. हा अजूनपर्यंत सेटअप असा दिसतो. माझ्याकडे बलून्स आहेत, पण मला समजत नाही का छोट्या मुलांसारखं वाटेल का. बट आय हॅव कॅन्डल्स. बलून्स आहेत, तर फुगवून बघते कसे वाटतात. समजत नाही हे बलून असेच ठेवू की असे वरती लावू याला. दिस इज द बेस्ट दॅट आय कुड डू विथ द बलून्स. बस आता मला घाम आलाय, मी अजून जास्त नाही करू शकत बलून्स बरोबर. बट आय थिंक दिस इज लुकिंग गुड. इकडे केक ठेवूया आपण, कॅन्डल्स पेटवले की मस्त वाटते. मी चीज केक जस्ट ओव्हनमधून काढला, आणि हा असा असला पाहिजे, साईडून सेट आणि सेंटरला थोडासा जिगली. आता याला रूम टेम्परेचरवर येऊ दे, मग आपण घालू फ्रीजमध्ये. तर चीज केक आपला रेडी झालाय, आणि मी याच्यासाठी एक चॉकलेट गनाश पण बनवले, विच इज जस्ट फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट चिप्स. याचे मी असं मेल्ट करून एकदम असं थिक नटेलासारखं बनवले, जे मी याच्यावरती असं पाईप करणार आहे. बट बिफोर दॅट मला समजत नाही मी आता याच्यामधून काढू की नको काढू, बिकॉज हे अजून सेट नाही झालं. असंच डायरेक्ट पायपिंग करते, नंतर थोडा वेळ चिल करू, मग बाहेर काढू आणि मग खाऊ. हे लिहायला एवढं डिफिकल्ट काय. हॅपी
इट. नाही छान दिसत. असंच करू का सगळं? Shit. हो, तर ट्राय नाही केलं ते चांगलं आलं नाही. हे छान दिसते. आय डोंट नो ते सेट होताना असंच होईल की नाही ते, बट नाईस. आता ओरिओ हे डेकोरेट करू. अरे यार, मला सेंटरमधून पाहिजे होतं. नो प्रॉब्लेम. सगळे ओरिओ तुटलेत. And it's ready. Surprise! काय फ्लास? फ्लावर्स आणि पेढे. हो सिक्स गरमी गरमी आहे. And 6 rows. Oh, how sweet. 1, 2, 3, 4, 5, 6. Yeah. Thank you. Husband of the year. Happy birthday Happy birthday to you.